छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या महाराष्ट्राच्या आणि सह्याद्रीच्या हृदयात महाराजांनी तोरणा गडावरती स्वराज्याचा भगवा फडकवला. तो तोरणा दिसतो इथून, खाली राजगड दिसतो इथून, या गडावरनं 12 किल्ले दिसतात. म्हणून महाराजांची गुरुदृष्टी पुढच्या गडावर एक मनपसंत गड होता, तो किल्ला राजगड. राजगड म्हणजे सर्व गडांचा राजा राजगड असं त्याला वर्तवलंय. म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासाला पडलेलं एक गोड स्वप्न आणि सत्य स्वप्न म्हणजे राजे छत्रपती शिवराय आणि शिवरायांचा साक्षेप आणि तानाजी मालुसऱ्यांचा. म्हणून 1670च्या शेवटच्या लढाईमध्ये तानाजी मालुसरे 560 मावळे येऊन महाराजांच्या दरबारातून मुजरा केला. जिजाऊ साहेबांना गड किल्ल्याचे आशीर्वाद दिले, महाराजांनी आशीर्वाद दिले आणि तानाजी मालुसऱ्यांचं मुलाचं लग्न पाठीमागे सारलं आणि पाठीमागं ठेवलं. तानाजी मालुसऱ्यांच्या मुलाचं लग्न, रायबाच्या लग्नाची अक्षरा देण्याकरता दरबारात राजगडाला आले होते. दरमजल करत गावावरनं उमरटवरनं तानाजी मालुसरे आले पाली दरवाजाला. महाराजांचा दरबार, महाराज होते आग्र्याला, परंतु महाराजांची नुकतीच सुटका, आग्र्यावरनं सुटका 17 ऑगस्ट 1666 छत्रपती महाराज आग्र्यावरनं सुटका. महाराज आपली काशी गया प्रयाग करून एक शुद्ध संन्यासीच्या वेशामध्ये महाराज आग्र्यावरनं पलायन केलं आणि औरंगजेबाच्या दरबारातून महाराज काशी गया प्रयाग करून प्रांतात आले आणि दख्खनमध्ये. तर हा दख्खनचा राजे छत्रपती शिवराय विश्रांतीला विसावा, लोहगड, तुंग, तिकोना, लक्षात आलं तुमच्या, असा प्रांत काबीज करत छत्रपती महाराज मुळशीवरनं इथं आले राजगडाला. त्याला आपण मुळशी म्हणतो. तो हा वेल्ला या वेल्ल्याला छत्रपती महाराजांनी या गडावरती आपले सर्व मावळे जमवून बरोबर सोबत होते तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, वीर मोरारबाजी, येसाजी कंक, कान्होजी जेदे, 17 हत्ती आणि एक सिंह म्हणजे कोण? तानाजी मालुसरे. स्वराज्याचा 4 फेब्रुवारी मुलाच्या लग्नाचं राजगडावर दरबारात मुजरा केला. 560 मावळे येऊन तानाजी मालुसरे या गडाच्या पश्चिमेच्या बाजूला आहे द्रोणागिरीचा कडा आणि गड किल्ल्याचा चौकीदार खंडोजी नाईकांचा वाडा. खंडोजी नाईकांच्या वाड्याला तानाजी मालुसरे गड किल्ल्याची संपूर्ण माहिती एक गनिमी छापा टाकून गोंधळ्याच्या वेशात आले आणि गोंधळ्याच्या वेशामध्ये तानाजी मालुसरे कोळीवाड्याला आले आणि कोळीवाड्याला जागरण गोंधळ म्हणून घालायचा असं म्हणून तानाजी मालुसऱ्यानं इथले 60 मावळे फितूर करून घेतले. त्यामध्ये होते खंडोजी नाईक आणि यशवंता घोरपडे 360 मावळे येऊन तो द्रोणागिरीचा कडा, दरी आहे 600 फूट खोल दरी आहे, 600 फूट खोल दरीतून द्रोणागिरीचा कडा चढून 360 मावळे सोबत घेऊन तानाजी मालुसरेंनी या मराठ्यांचा इतिहास, या महाराष्ट्राच्या इतिहासात या ठिकाणी फुटला आणि मोगलांचा वेढा फोडला. 1200 राजपूत कापले होते. 1200 राजपूत कापले. किल्लेदाराला समजली बातमी, मराठे आत आले. किल्लेदाराने दरबारातून ढाल आणि तलवार घेऊन पाठीमागच्या भागात तानाजीरावांवर तलवारीचा वार केला. पण अचानक तानाजी मालुसरे उदयभानाचा वार ढालीवर उचलला. परंतु दुर्दैवानं तानाजी मालुसरेंची ढाल तुटली. मग शेला किती टिकणार होता? कमरेच्या काढून शेल्याला, वीरानं कमरेच्या काढून शेल्याला, शेल्यावर घेतो वाराला. अरे इंच धकमा अंगाला. 80 वार केले होते. लढता तानाजी मालुसरेंच्या रक्ताने किल्ला लाल झाला आणि या ठिकाणी तो स्वराज्यात तानाजी मालुसरे या ठिकाणी दरार तिरकी पडली. लढाई झाली. इथं तलवारीचे वार पडत होते. पाहिलं सूर्याजी म्हणतो मावळे का पळतायत? ताबडतोब तानाजी मालुसरेंचा धाकटा भाऊ सूर्याजीने जाऊन तो परतीचा दोर घातला. पहाट झाली होती आणि पहाटेच्या चांदण्या सूर्याजीने जाऊन तो परतीचा दोर कापला की तुमचा बाप मरून पडलाय. हिरड्यानो मागे व्हा, नाहीतर गडाच्या कड्यावरनं उड्या टाकून मरण्यापेक्षा लढून मरा. हा महाराष्ट्राच्या इतिहासात
हा इथं तानाजी मालुसरेच्या रक्तानं गड पवित्र झाला. राजांना बातमी समजली, गड मिळाला, राजगडाला जाग आली. ताबडतोब जिजामातानं नजरे बाणासारखा नजर लावून बसलेली गडावरला ध्वज खाली झाला, गडावरला ध्वज खाली झाला आणि स्वराजाची पादीची गंध पेटवली. इशारा राजगडाला केला. राजगडावरनं जिजाऊनं म्हटलं, शुभाराजे पहा आपला कोंढाणा, लाडका कोंढाणा सर झाला. अशी वाक्य इतिहासात. गड आला पण अरे मावळ्यांनो, महाराज आले. राजगडावरनं सह्याद्रीचं हृदय सोडलं. एक किमान पक्षी म्हणून महाराजांचे महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनी 280 किल्ले असे गनिमी कावा करून या ठिकाणी महाराष्ट्राच्या इतिहासात जोडले गेले. श्रींची इच्छा, महानवीर रत्न तानाजी सुवर्ण तुला तलवार प्रज्वलित करून जिजाऊ साहेबांना आपल्याबरोबर सोबत शक्तिपीठ म्हणून महाराजांना वर्ण आणि वर्चस्वाचा अंकार ठेचून महाराजांनी या गडावरून त्या गडावरची दूरदृष्टी करून आपली दूरदृष्टीशी असताना राजगडावरून रायगडापर्यंत पलायन करण्याचं, तंजावरपर्यंत, जिंजीपर्यंत पलायन करण्याची ताकद, शक्ती छत्रपती हृदयात प्रत्येक जीवाच्या हे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून राजे छत्रपती महाराजांना वर्तवलं गेलं. महाराष्ट्राच्याच इतिहासात नाही तर जगाच्या इतिहासात छत्रपती महाराजांनी आपले मावळे अजर अमर केले गेले. जय भवानी, जय शिवाजी, शिवाजी महाराज की जय. नरवीर रत्न तानाजी मालुसरेंचा विजय असो. या ठिकाणाला हे पर्यटन क्षेत्र नाही, हे ऐतिहासिक क्षेत्र आहे. गडकिल्ले वाचवा. पुढच्या तरुण पिढीला, भावी आयुष्याच्या पिढीला या ठिकाणी कळले पाहिजे, समजले पाहिजे. आपणच आलो म्हणून असं समजू नका. 357 वर्ष करून महाराजांनी आपल्याला प्रेरणा देण्याकरता, त्याला आपण जाणता राजा म्हणतो, प्रेजेचा राजा म्हणतो, रेचेचा राजा म्हणतो, श्रीमंत म्हणतो, भाग्यवंत म्हणतो, पुण्यवंत म्हणतो, धनवंत म्हणतो. अशा तऱ्हेने महाराजांनी खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्रात असणाऱ्या शिवभक्तांना, सर्व असताना इतिहासप्रेमींना, सह्याद्री प्रेमींना भटकंती म्हणतो असे गडकिल्ले संशोधन करून आपल्या महाराष्ट्रात आणि कितीतरी 200 संस्थान आहेत. एक शिवप्रतिष्ठान, सह्याद्री प्रतिष्ठान असताना अनेक प्रकारचे प्रतिष्ठान त्या ठिकाणी करून आपले किल्ले वाचवले. लक्षात ठेवा, अशा तऱ्हेने छत्रपती महाराजांच्या माँसाहेब राष्ट्रमाता जिजाऊ साहेबानं आपल्या महाराष्ट्रात असणारा दहशतवाद 1659ला संपन्न केला आणि महाराष्ट्रात प्रतापगडावरती अफजल खानाला 1659मध्ये ठार मारला आणि महाराष्ट्राचा दहशतवाद संपला. औरंगजेबनं कब्जा केला. अनेक काही सांगण्यासारखं आहे. त्या ठिकाणाला राजाराम महाराज स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज सिंहगडावरती मरण पावले. तंजावरपासून पलायन करून तंजावरच्या जिंजीच्या वेड्यात, दिलेर खानाच्या, जलबीर खानाच्या वेड्यात अडकलेले असताना 1698ला राजाराम महाराजांची तंजावरवरनं सुटका झाली. राजाराम महाराज गडमदर करत, दगदग करत सिंहगडा विश्रांतीसाठी आले आणि राजाराम महाराजांना अल्पशा आजार झाला. राजाराम महाराज वयाच्या 35व्या वर्षी 3 मार्च 1700मध्ये सिंहगडावर मरण पावले. म्हणून आपल्याला महाराणी ताराबाईनं या ठिकाणी थोडीशी त्यावरची स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या समाधीची स्थापना केली. तीही प्रेरणा मिळण्याकरता अनेक गड किल्ल्याच्या दूरदृष्टीतून तुम्हाला आपल्याला ही प्रेरणा की गड खालून वर चढा आणि वरून खाली उतरा, तरच आपल्याला हा गडाचा इतिहास आणि छत्रपती आणि आपल्या छातीतच आणि दोन्ही पती छत्र आणि पती हे आपलं हृदय आहे. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय.